नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुला शिकवीन चांगलाच धडा या सिरियलच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये कोणती अशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तीच मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ नसेल व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका। तर मित्रांनो, ह्या भुवनेश्वरीचा एवढा मोठा भूतकाळ आता अधिपतींचे बाबा सगळ्यांसमोर घेऊन येणार आहे। तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर मित्रांनो, तुमच्या सगळ्यांना माहीतच आहे की अधिपतींच्या बाबांना व्यवस्थित बोलता देखील येत नाही आणि त्यांना व्यवस्थित चालता देखील येत नाही, कारण की त्यांना खूप असा गंभीर आजार झालेला असतो आणि त्याच आजारावरती उपचार म्हणून आता अक्षरा अधिपतींच्या बाबांची चांगलीच काळजी घेत असते आणि अक्षराला देखील माहीत नसतं की अजून चारुहाल सरांनी कोणाला देखील एवढं मोठं सत्य का सांगितलं नाही। म्हणजेच त्यांना सगळ्यात अगोदर हे अक्षराला सांगायचं असतं आणि त्याच्यानंतर अधिपतींना। पण अधिपतींना अजून देखील ह्या भुवनेश्वरीवरतीच पूर्णपणे विश्वास असतो, कारण की त्याला वाटत असतं की आपले आईसाहेब हे आपल्यासोबत कधी देखील खोटं बोलणार नाही, कारण की हा माणूसच पहिल्यापासून गद्दार आहे। त्याच्यामुळे ह्याच्यावरती अजिबात देखील विश्वास ठेवायचा नाही। ह्यांनी पहिल्यापासूनच आपल्या आईला मारहाण केलेली आहे असं अधिपतींना वाटत असतं। पण मित्रांनो, आता जे सत्य अधिपतीचे बाबा त्याला सांगणार आहेत ते ऐकून तर अधिपतींच्या पायाखालची जमीन असते। त्या अगोदर मात्र ही भुवनेश्वरी अधिपतींच्या बाबांवरती चांगलीच कटकी नजर ठेवत असते, कारण की तिला माहीत असतं की जर अक्षरा जर अधिपतींच्या बाबांपाशी जर सारखी गेली तर ते जर ह्या संकटातून बाहेर आले तर ते सगळ्यांसमोर माझा खरा चेहरा घेऊन येतील। म्हणजेच ह्या भुवनेश्वरीने भूतकाळामध्ये असे काही कुटाणे करून ठेवलेले आहेत जेणेकरून ते जर सगळे समजले तर अधिपती अक्षरासोबत कोणाला देखील अधिपती घरामध्ये ठेवणार नाही, कारण की ह्या भुवनेश्वरीचा खरा चेहरा आल्याच्या नंतर अधिपती सगळ्यात अगोदर या भुवनेश्वरीला घराच्या बाहेर काढतील हे भुवनेश्वरीला देखील माहीत असतं। पण ते एवढं मोठं गुपित सत्य नेमकं आहे तरी काय? तर मित्रांनो, ही अक्षरा सगळ्यात अगोदर आता अधिपतींच्या बाबांना काही केल्या बरं करण्याचं काम करत असते। म्हणजेच तिला वाटत असतं की आपल्या बाबांप्रमाणे आहे, त्याच्यामुळे ह्यांना लवकरात लवकर बरं केलं पाहिजे। त्यासाठी ते अक्षराला कोणाची देखील साथ नसते, कारण की अधिपती देखील म्हणत असतात की प्लीज तुम्ही मास्तरीणबाई या कुटाण्यामध्ये नका पडू, कारण की हा माणूस चांगला नाही आहे। पण अक्षराला खात्री असते की अधिपतीचे बाबा हे खूप चांगले आहेत, परंतु त्यांना काय म्हणायचं आहे आणि काय बोलायचं हे कोणाला देखील समजून येत नाही। तर मित्रांनो, आता हळूहळू तुम्हाला पाहायला भेटेल की अधिपतीचे बाबा हळूहळू रिकवर होतात आणि त्याच्यानंतर ही भुवनेश्वरी आता भुवनेश्वरीने तर इराला पैसे दिलेले असतात की 6 महिन्याच्या आत अक्षराला घराच्या बाहेर काढायचं। पण मित्रांनो, त्याच्या अगोदरच अधिपतीचे बाबा ज्यावेळेस बरे होतात त्यावेळेस मात्र अधिपतीला सगळ्यांसमोर अधिपतीचे बाबा सांगतात की ही भुवनेश्वरी जी आहे ती तुझी खरी आई नाही आहे। तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर सगळ्यांनाच धक्का बसतो मित्रांनो, कारण की भुवनेश्वरी तर अजिबात देखील या गोष्टीवरती विश्वास ठेवणार नाही, कारण की मित्रांनो याच्या पाठीमागे खूप मोठं सत्य आहे आणि अधिपतींच्या बाबांच्या खोलीमध्ये जो फोटो लावलेला आहे तो सगळ्यांना वाटतो की भुवनेश्वरीचा आहे, पण मित्रांनो तो भुवनेश्वरीचा फोटो नाही आहे। तर याच्या पाठीमागे खूप मोठी कहाणी आहे, ती तुम्हाला लवकरच सगळ्यांसमोर येईल। पण मित्रांनो, त्याच्या अगोदर व्हिडिओच्या शेवटी जो व्हिडिओ दिसतोय त्याच्यावरती क्लिक करा आणि तो व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण की मित्रांनो पहिल्यांदा एक मी निसर्गरम्य असा ब्लॉग बनवलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी नक्की प्रेम द्या, कारण की त्याच्या पाठीमागचा भूतकाळ काय आहे तो लवकरच मी तुमच्या सगळ्यांसमोर घेऊन येईल। पण त्याच्या अगोदर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि तो संपूर्ण व्हिडिओ अजिबात देखील पाहायला विसरू नका। नक्की त्या व्हिडिओवरती क्लिक करा, तो संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा। धन्यवाद।